सास और बहू की साजिश? नाही नाही, आम्ही तळत आहोत वालाच्या शेंगा, कारण आज बनवायची आहे वालाच्या शेंगाची भाजी. वालाची शेंगाची भाजी बनवायची आहे, पण ऑलरेडी त्या तोडून ठेवलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर काम व्हावं म्हणून आम्ही दोघी सासवा आणि सुना लवकर लवकर शेंगा तोडायला बसलो आहोत. त्याच्यातच घरविलची ही लुडबुड सुरूच असते, त्याच्यामुळे त्याला हातात खेळणी देऊन दिली, तो तिकडे खेळत बसला आहे आणि आमचं इकडे सुरू आहे. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहणाऱ्या मुलं बाळ झाल्यानंतर घर कसं सांभाळत असतील. छोट्या बाळासोबत घर पण सांभाळणे म्हणजे खूप मोठा टास्क वाटतो. हॅट्स ऑफ टू दॅट लेडीज, ज्या घर पण सांभाळतात आणि मुलं दोन्ही कामं एकटीनं सांभाळतात. कारण माझ्याकडे तर मी जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे आई आहेत किंवा घरचे लोक आहेत, जे मी काम करत असताना घरविल्ला सांभाळतात. वालाच्या शेंगाची भाजी बनवता मी आज. टमाटर कापून घेतलंय, हिरवी मिरची आणि शेंगा धुवून घेतल्या. तिथं वालाच्या शेंगा म्हणतो आम्ही याला. तेल ठेवलं इथं गरम व्हायसाठी. मोहरी, जिरे, कांदा नाही घातला तरी चालतो, पण छोटासा घेतला मी कांदा. अद्रक लसूणची पेस्ट, तीळ, हळद, त्याच्यानंतर शेंगा घालून घ्यायच्या तेलातच, छान परतून घ्यायच्या याला. छान भाजीला वाफ आल्यानंतर त्याच्यात टोमॅटो घालून घेतले. आता हे पूर्ण शिजतपर्यंत झाकून ठेवायचं एकदम कमी फ्लेमवर. तोपर्यंत घरवेलची इथे लोडबुड सुरू आहे. त्याने मुरमुरे पूर्ण खाली सांडवून तेच आता तो उचलून खात आहे एक एक. बाय बाय. कमी फ्लेमवर भाजी शिजत आहे माझी, तोपर्यंत मी तर भाकरीचं पीठ मळून घेते. त्यात थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करते ज्वारीच्या पिठात, जेणेकरून मला त्या भाकरी लाटता येतील. इकडे बघ. नाही. एकदा परत भाजी चेक केली, अजून शिजायची होती, त्याच्यामुळे परत त्याला ढवळून वाफेवर शिजू दिलं कमी फ्लेमवर. तिकडे आई घरवेलला अंघोळीला घेऊन गेल्या होत्या, त्याच्यानंतर मी त्याला घेऊन आली आणि त्याची तयारी करून दिली. थांब थांब थांब. हा घे, हवा आहे घे. Here. Here.
थोडीशी साखर घातली आणि 1 चमचा तिखट टाकलं लाल. दाखव बरं, दाखव काय, दाखव दाखव दाखव. कुठे आहे बो, कुठे आहे? हा कुठं मिळाला तुला पिल्ली? अच्छा, डोक्याला लावतात, डोक्याला. लावते का भांडे, भांडे लावते. भाकरीचं पीस भिजत ठेवलंय, भाकरी बनवून घेते. मला भाकरी थापता येतात पण लाटून घेते. दुसऱ्या बाजूला भाजी पण चेक करत आहे. भाजी करपली असती, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून घेतलं, त्याच्यामुळे ती वाफेने छान शिजेल. याचा इकडे योगा सुरू आहे. भाजी तयार आहे. घरविल्ला कड्यावर पकडल्यावर तो आईच्या किंवा माझ्याही गळ्यातली जी मंगळसूत्र किंवा पोत आहे ती तो पकडतो आणि त्याच्यामुळे आईच्या गळ्यातली जी पोत आहे ती तुटली. घरविल झोपलाय तोपर्यंत मी ही ओवून घेते. परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.